सो मी स्क्रीन जी आहे ती शेअर करतो तुम्हाला. स्क्रीन दिसते सर्वांना? ओके. तर जे काही झालं 2 लेक्चर्समध्ये त्याचा मी एक फास्ट रिकॅप घेतो इथे. सी सो हे लेक्चर 2 होतं आणि हे वेबसाईट लेक्चर 1 होतं. ओके. सी पहिल्या लेक्चरमध्ये आपण इंट्रोडक्शन टू वेबसाईट डेव्हलपमेंट पाहिलं. ओके. वेबसाईट काय असतं आणि कशासाठी यूज केलं जातं. ओके. त्याच्यानंतर आपण वेबसाईटचं स्ट्रक्चर पाहिलं, ज्याच्यामध्ये हेड, बॉडी आणि फुटर असे 3 पार्ट राहतात. ओके. मग ते 3 पार्ट कुठले असतात वेबसाईटमध्ये त्याच्याबद्दल पण आपण डिस्कशन केलं होतं. आता जे हे स्ट्रक्चर आहे वेबसाईट त्याचाच हा कोड आहे. टॅग टॅगमध्ये हा कोड राहतो. हेड टॅग, बॉडी टॅग, फुटर टॅग. सो त्याच्याबद्दल आपण डिस्कशन केलं होतं. त्याच्यानंतर डिजिटल मार्केटरने वेबसाईट डेव्हलपमेंट का शिकावी? त्याच्यावरती आपलं काही कन्व्हर्सेशन झालं होतं, ज्याच्यामध्ये मी असं सांगितलं होतं की डिजिटल मार्केटरला एका लेवलला जाऊन ग्राफिक्स टीम, डेव्हलपमेंट टीम, सेल्स टीम आणि मल्टिपल टीम्ससोबत त्यांना कोऑर्डिनेट करावं लागतं. सो इन दॅट केस काय होतं की जे डेव्हलपर्स आहेत त्यांच्याशी त्या डिजिटल मार्केटरचा जास्त कॉन्टॅक्ट राहतो, कारण की पूर्ण वेबसाईटची जी ओनरशिप आहे ती डिजिटल मार्केटरकडे दिली जाते. सो त्या केसमध्ये ज्यावेळेस तुम्ही कम्युनिकेट करत असणार डेव्हलपरसोबत, तेव्हा तुमच्याकडे प्रॉपर नॉलेज असलं पाहिजे की डेव्हलपमेंट कशा पद्धतीने वर्क केली जाते. ओके. जेणेकरून जे काही तुमचे टास्क आहेत ते फास्ट आणि चांगल्या पद्धतीनं एक्झिक्यूट होऊ शकतात. ओके. त्यासाठी डिजिटल मार्केटरला वेबसाईटचं नॉलेज असणं इम्पॉर्टंट आहे. ओके. त्याच्यानंतर आपण पाहिले होते की वेबसाईट डेव्हलपमेंटच्या टेक्नॉलॉजीज कोणकोणत्या आहेत, जसं की HTML, CSS, जावास्क्रिप्ट, पायथन, C++. ओके. ह्या आपण टेक्नॉलॉजीज पाहिल्या होत्या आणि काही CMS प्लॅटफॉर्म्स आहेत, जसं की वर्डप्रेस, विक्स, मॅजेंटो अँड जुमला. ओके. ह्यासुद्धा डेव्हलपमेंटच्या टेक्नॉलॉजीज आहेत, फक्त त्यांना CMS म्हटलं जातं आणि CMSचा लॉंग फॉर्म काय असतो? कॉन्टेंट मॅनेजमेंट सिस्टीम. ओके. मग आपण ह्या सगळ्या टेक्नॉलॉजीज पाहिल्यानंतर आपण प्रोज आणि कॉन्स डिस्कस केले की वेबसाईट डेव्हलपमेंटसाठी कोणते टेक्नॉलॉजी जी आहे ती बेस्ट आहे. प्रत्येक लँग्वेजमधून वेबसाईट डेव्हलपमेंट करणे हे आपण करू शकतो. कोणत्याही पद्धतीचा टास्क जो आहे तो अचीव करू शकतो. बट ह्या सगळ्यामध्ये टॉपला एक टेक्नॉलॉजी येते ज्याचं नाव आहे वर्डप्रेस. ओके. मग त्याचे आपण बेनिफिट्स पाहिले की वर्डप्रेस डेव्हलपमेंट का शिकायची आपण. ओके. सो इझी टू डेव्हलप आहे. ओके. लेस कोडमध्ये वेबसाईट डेव्हलप होते. कॉस्ट इफेक्टिव्ह आहे. ओपन सोर्स CMS आहे. युजर फ्रेंडली आहे. इझिली कस्टमायझेबल आहे. SEO फ्रेंडली. तुमची जी थीम्स वगैरे असते, जे वर्डप्रेसचं स्ट्रक्चर असतं एक फाउंडेशन स्ट्रक्चर, ते SEO फ्रेंडली असतं. ओके. सिक्युअर आहे. हे काही प्रोज आहेत जे ॲज ॲज पर दी अदर टेक्नॉलॉजीज वर्डप्रेसला एक एक्स्ट्राचा एज देतं. ओके. सो त्यामुळे आपण वर्डप्रेस ही टेक्नॉलॉजी निवडली शिकण्यासाठी. प्लस फक्त चांगली आहे म्हणून निवडायची का? नाही. आत्ता इंडस्ट्रीमध्ये जर 100 वेबसाईट बनल्या, तर त्यातल्या 60 ते 70 वेबसाईट ज्या आहेत त्या वर्डप्रेसमध्ये बनतायत. सो जो ट्रेंडच आहे इंडस्ट्रीचा तो वर्डप्रेसकडे चाललेला आहे. मोठमोठ्या कंपन्या लाइक Mercedes, Jaguar, परत काही ई-कॉमर्सचे प्लॅटफॉर्म्स पण आहेत. ते वर्डप्रेसवरती शिफ्ट व्हायला लागलेले आहेत. काही झालेले आहेत ऑलरेडी. मोठमोठ्या पब्लिशिंग हाऊसेस जे आहेत त्यांनी त्यांची वेबसाईट जी आहे ती वर्डप्रेसमध्ये बनवलेली आहे. म्हणून आपण ते करायचे. फक्त बेस्ट आहे म्हणून नाही, तर मार्केटचा ट्रेंडसुद्धा जो आहे तो ह्या टेक्नॉलॉजीकडे जास्त आहे. ओके.
नेक्स्ट मग वेबसाईट डेव्हलपमेंटचे आपण त्याच्यानंतर पहिल्या लेक्चरमध्ये जे झालं होतं तेच आपण डिस्कस करतोय की वेबसाईट डेव्हलपमेंटचे काही कंपोनंट्स आहेत ते आपण पाहिले होते. कंपोनंट्समध्ये आपण पाहिलं होतं डोमेन नेम, होस्टिंग, डेटाबेस. ओके, हे तीन मेन कंपोनंट आहेत. ॲक्च्युअली तुम्हाला सांगायला मी दोनच पाहिजे होते, पण डेटाबेस जो आहे तो मी एक्स्ट्राचा त्याच्यामध्ये ॲड केला. त्याचं रिझन पण मी तुम्हाला सांगितलं होतं. सो डोमेन नेम, होस्टिंग आणि डेटाबेस हे तीन वेबसाईटचे कंपोनंट्स तुम्हाला माहिती असायला हवेत आणि ते आपण इन डिटेलमध्ये डिस्कस केले होते ॲट द एंड ऑफ द लेक्चर 1. ओके. त्याच्यानंतर लेक्चर 2चा लेक्चर 2 वेळेस आपण काय काय शिकलो होतो. सो लेक्चर 2ला आपण काही कन्सेप्ट जस्ट गिव्ह मी अ सेकंड. ओके, सो लेक्चर 2 मध्ये आपण असं शिकलो होतं की एक कन्सेप्ट शिकला होता की लोकल सर्व्हर आणि लाईव्ह सर्व्हर म्हणजे काय. सो लोकल सर्व्हर कशाला म्हणतो त्यावेळेस मी तुम्हाला लॅपटॉपचं एक्झाम्पल दिलं होतं. त्याच्यामध्ये हार्ड डिस्क असते आणि ती हार्ड डिस्क जी आहे ती ॲज अ लोकल सर्व्हर म्हणून काम करू शकते. आणि लाईव्ह सर्व्हर कुठे असतो, कसा असतो त्याच्याबद्दल मी तुम्हाला थोडंफार सांगितलं होतं. ओके. त्याच्यानंतर आपण डिस्कस केलं होते की वर्डप्रेस डेव्हलपमेंट ऑन लाईव्ह सर्व्हर. ओके. वर्डप्रेसचा हा एक अजून बेनिफिट आहे की तुम्ही डायरेक्ट लाईव्ह सर्व्हरवरती त्याचं डेव्हलपमेंट करू शकता, डिप्लॉय तिथेच वेबसाईट करू शकता, ज्याच्यामुळे तुमचा जो कोडिंगचा टाईम आहे ओव्हरऑल तो खूप कमी होतो. कमी वेळामध्ये तुम्ही चांगल्या पद्धतीची वेबसाईट जी आहे ती डेव्हलप करू शकता. त्याच्या एक मिनिट. ओके. ओके. सो कुठे होतो आपण वर्डप्रेस डेव्हलपमेंट ऑन लाईव्ह सर्व्हर. ओके. सो लाईव्ह सर्व्हरवरती सुद्धा आपण जे आहे ते सर्वांना माझा आवाज येतोय ऐकू. हो सर. ओके. ओके, ठीक आहे. सो लाईव्ह सर्व्हरवरती वर्डप्रेस जे आहे ते आपण डेव्हलप करू शकतो. ओके, हा एक ॲडव्हान्टेज आहे. नंतर आपण डोमेन नेम, होस्टिंग आणि डेटाबेस जे आपले तीन कंपोनंट्स आहेत जे आपण लेक्चर 1ला एंड केले होते ते आपण इन डिटेलमध्ये पाहिले होते. त्याच्यानंतर आपण काही वेबसाईटचे एक्झाम्पल्स तुम्हाला सांगितले होते. डोमेन नेम काय असतं, जसं Facebook.com, Amazon.com, Google.com, Nicklex.com, द डिजिटल NMD.com. ओके. हे डोमेन नेम्स असतात. अशा पद्धतीचं डोमेन जे असतं ते तुम्ही विकत घेऊ शकता. मग विकत कुठून घ्यायचं? सो त्याच्यासाठी काही प्लॅटफॉर्म्स आहेत जसं की GoDaddy, होस्टिंजर, बिग रॉक. हे प्लॅटफॉर्म्स आहेत जे तुम्हाला डोमेन नेम प्रोव्हाइड करतात आणि त्यांना कंट्रोल करणारी एक ऑर्गनायझेशन आहे. त्या ऑर्गनायझेशनचं सुद्धा मी नाव सांगितलं होतं. ते नाव आहे ICANN. ओके. ICANN नावाचं एक ऑर्गनायझेशन आहे. ते हे सगळे डोमेन नेम प्रोव्हायडर्स जे आहेत ह्यांना कंट्रोल करतं. ओके. त्याच्यानंतर होस्टिंग आपण पाहिलं होतं की होस्टिंग कुठून घ्यायची होते. मग होस्टिंग घेण्यासाठी सुद्धा हेच काही प्लॅटफॉर्म्स आहेत जे दोन्ही गोष्टी प्रोव्हाइड करतात, डोमेन नेम, होस्टिंग. काही प्लॅटफॉर्म्स असे आहेत की जे फक्त होस्टिंग प्रोव्हाइड करतात आणि काही प्लॅटफॉर्म आहेत ते फक्त डोमेन प्रोव्हाइड करतात. सो होस्टिंग प्रोव्हायडरसुद्धा सेमच आहेत. GoDaddy, बिगरॉक, होस्टिंजर, होस्टकॅटर, साईट क्राउड म्हणून एक आहे. ओके. सो हे प्लॅटफॉर्म्स आहेत ते तुम्हाला होस्टिंग प्रोव्हाइड करतात.
त्याच्यानंतर आपण इथे एक कन्सेप्ट पाहिला होता, की सपोज जर तुम्ही ॲज अ डिजिटल मार्केटर कोणत्याही क्लायंटला तुम्ही प्रोजेक्ट सेल करताय किंवा सर्व्हिस देताय डेव्हलपमेंटची. सो त्यावेळेस तुम्ही चार्जिंग कशा पद्धतीनं लावले पाहिजेत, की हे पण बाकीचे कॉस्टिंग जे आहे ते इन्क्लूड होतात तुमच्या कामामध्ये. सो ज्यावेळेस तुम्ही सपोज ॲज अ फ्रीलान्सिंग करताय किंवा स्वतःचे प्रोजेक्ट्स ओन प्रोजेक्ट्स घेताय तुम्ही, त्या केसमध्ये तुम्ही कशा पद्धतीनं ॲक्ट केलं पाहिजे त्याच्याबद्दल आपण थोडंसं डिस्कशन केलं होतं. ज्याच्यामध्ये डोमेन जे आहे ते एका वर्षासाठी तुम्हाला 1200 ₹1200 अराउंड ते पडेल तुम्हाला एका वर्षासाठी. ही आजच्या लेव्हलची म्हणजे 2024ची ही मार्केट प्राईस आहे. अराउंड 1200 तुम्हाला जे आहे ते डोमेन नेम पडतं. होस्टिंग एका वर्षाचं तुम्हाला एका साईटसाठी अराउंड 2500 टू ₹3000 पडतं. ओके. आणि टोटल कॉस्ट तुम्हाला जी तुमची कॉस्ट आहे, जी लागते, ती आहे ₹4200 च्या आसपास तुम्हाला लागेल. आणि अ, जेव्हा इंडस्ट्रीमध्ये तुम्ही प्रोजेक्ट घेता वेबसाईट डेव्हलपमेंटचा, त्या केसमध्ये तुम्हाला एका वर्षाचा मेंटेनन्स जो आहे तो फ्रीमध्ये द्यावा लागतो. आजकाल सगळेच प्रोव्हायडर्स जे आहेत ते देतात मेंटेनन्स फ्री. सो तुम्हाला सुद्धा ही प्रॅक्टिस जी आहे ती फॉलो करावी लागेल. सो 1 इयरचा डेव्हलपरचा मेंटेनन्स कॉस्ट, टोटल कॉस्ट 4200 और तुम्ही त्याला राउंड ऑफ करून 5000 असं दाखवू शकता तुमच्या इनव्हॉइसमध्ये. ही ॲड करून जी काही एक्स्ट्रा अमाउंट करेल ती तुमचं स्वतःचं बेनिफिट वगैरे म्हणजे तुमचं स्वतःचं प्रॉफिट असेल, जी तुम्ही ॲड करता तीस. ओके. So, according to industry norms right now, you can charge around 15,000 to 20,000 for the 5 page website. Okay. आणि सपोज जर तुमच्या क्लायंटला ह्याच्या व्यतिरिक्त जर थीम्स, काही पेड थीम्स असतात, प्लगिन्स काही पेड असतात, सिक्युरिटीजचे काही प्लगिन्स किंवा अनदर गोष्टी असतात, त्या जर त्याला एक्स्ट्रा पाहिजे असतील तर त्याचे चार्जेस हे वेगळे राहतील. ओके. सो हा जो कन्सेप्ट आहे, हा कन्सेप्ट आपण डिस्कस केला होता, की अशा लोकांसाठी की ज्यांना स्वतःचे प्रोजेक्ट्स घ्यायचे, फ्रीलान्सिंग करायचे. ओके. ज्यांना जॉब करायचा आहे, त्यांच्यासाठी हे एवढं इम्पॉर्टंट नाही. त्यांना ॲज इट इज कॉस्ट जी आहे ती त्यांच्या टीम लीडला किंवा मॅनेजरला सांगायची आहे. ओके. सो नेक्स्ट त्याच्यानंतर आपण डेटाबेस हा कन्सेप्ट पाहिला होता, की डेटाबेस कुठे असतो सी पॅनल किंवा एच पॅनलमध्ये. आता सी पॅनल, एच पॅनल काय होतं, तर जेव्हा तुम्ही त्या होस्टिंग प्रोव्हायडर प्लॅटफॉर्मकडून जेव्हा तुम्ही होस्टिंग घेता, तिथे तुम्हाला पॅनल्स मिळतात. एक सी पॅनल म्हणतो किंवा होस्टिंजरचं जर असेल तर त्याला एच पॅनल असं म्हणतात. GoDaddyचं असेल तर त्याला दुसरा कुठला पॅनल म्हणतील किंवा सी पॅनल असेल, जे ते प्रोव्हाईड करतील ते. ओके. सो त्या पॅनल्समध्ये तुम्हाला PHP मायॲडमिन ही एक टूल मिळतं. हे एक टूल आहे PHP मायॲडमिनचं, त्या पॅनल्समध्ये असतं आणि त्या टूलच्या थ्रू तुम्ही डेटाबेस जो आहे तो तुम्ही पाहू शकता. ओके. आणि त्याच्यावरती तुम्ही वेगवेगळे ऑपरेशन्स करू शकता, ज्याला आपण कर्ड ऑपरेशन म्हणतो. ओके. ते तुम्ही करू शकता. नेक्स्ट मग तुम्हाला इथं डेटा आणि त्याचे जे एक्झाम्पल्स वगैरे आहेत त्या गोष्टी मी तुम्हाला एक्सप्लेन केल्या होत्या. ओके. आता नेक्स्ट आहे ते म्हणजे की वर्डप्रेस इन्स्टॉलेशन. ओके. सो वर्डप्रेस इन्स्टॉलेशन कसं करायचं. ओके. त्यामध्ये तुम्हाला मी एकदा का तुम्ही डोमेन नेम घेतल्यानंतर तुम्हाला जो आता इथं होस्टिंजरमधून आपण डोमेन नेम आणि होस्टिंग दोन्हीही घेतलेलं आहे ह्या केसमध्ये. सो इथं तुम्ही वेबसाईट सिलेक्ट केली की तुम्हाला अशा पद्धतीची वेबसाईट जी आहे ती इथं तुम्हाला दिसते. ओके. ही वेबसाईट तुम्ही घेतलेली आहे आणि ह्याच्यामध्ये फाईल मॅनेजर नावाचा एक सेक्शन आहे. ओके. आणि फाईल मॅनेजर नावाच्या सेक्शनमध्ये तुम्हाला एक फोल्डर क्रिएट करायचा आहे. आता इथे ऑलरेडी एक वेबसाईट आहे आपली पुणे डॉट न्यूज, ही ऑलरेडी केलेली आहे. सो हे लोड होतं. ओके. सो एकदा का फाईल मॅनेजरच्या आत तुम्ही आला की
पब्लिक अंडरस्कोर एच टी एम एलच्या आत तुम्ही जी आहे ती तुमची वेबसाईट जी आहे ती डेव्हलप तुम्ही करू शकता. ओके. पब्लिक अंडरस्कोर एच टी एम एलच्या आत जे काय असेल ते सगळं तुमचं आपले पुणे डॉट न्यूज डॉट कॉम इथे दिसणार. ओके. आणि आता आपण एक फोल्डर बनवलेला आहे तो म्हणजे लर्न साईट म्हणून. सो जे काय लर्न साईटचं जे काही कॉन्टेंट आहे तो तुम्हाला इथे दिसेल लर्न साईटच्या अंडर ह्या फोल्डर. येस. ओके. सो लर्न साईटच्या आत आपल्याला दिसेल. ओके. ओके. सो फॉर नाव आता आपण काय करणार आहे तर जी ही साईट आहे आता हे हे एवढं झालं आपलं लेक्चर 2 सुद्धा संपलेलं आहे इथपर्यंत आपण जे आहे ते आलो होतो आता इथून पुढे काय आपण करणार आहे ते मी तुम्हाला थोडंसं एक्सप्लेन करतो. ओके. आता इथपर्यंत कोणाला काही डाऊट असेल तर एकदा डाऊट सेक्शन घेऊया कोणाला डाऊट असेल तर विचारा मला म्हणजे आपण आता ॲक्च्युअल तुम्हाला वर्डप्रेस इन्स्टॉलेशन वगैरे जे आहे ते मी सांगतो कसं करतो. अच्छा. पल्लवी. ओके. पल्लवी सॉरी मी तुमचा क्वेश्चन नाही घेतला 5/14 क्वेश्चन तुम्ही दिला होता की सर याच्या नोट्स भेटतील का. आता पल्लवी एक बघा की कसं असतं की जे डिजिटल मार्केटिंग आणि डेव्हलपमेंट किंवा ओव्हरऑल आय टी फील्ड जी आहे आय टी फील्ड जी आहे ह्याच्या तुम्हाला अ, ज्या नोट्स म्हणतो ना आपण ज्या नोट्स तुम्हाला अशा कुठे लिहिलेल्या किंवा कुठे अ, अ, तयार केलेले फाईल्स, डॉक फाईल्स किंवा पी डी एफ फाईल्स असं तुम्हाला मिळणं थोडंसं म्हणजे कसं असतं, की असं कोण शक्यतो ठेवत नाही नोट्स की कुठे डायरीमध्ये लिहिलेले आहेत, कुठे डॉक्युमेंट फाईल बनवलेली आहे, असं ठेवत नाही. त्याचं रिझन काय ते मी तुम्हाला सांगतो. जसं की आय टी फील्ड जी आहे, डेव्हलपमेंट फील्ड आहे किंवा डिजिटल मार्केटिंग फील्ड आहे, ती फील्ड काम कसं करते? ती फील्ड जी आहे ती डेली बेसिसवरती जे आहे ते अपडेट होत राहते. म्हणजे सपोज आज वर्डप्रेसचं एक व्हर्जन आलं की 6.2. ओके. सो एका महिन्यानंतर किंवा एका आठवड्यानंतर वर्डप्रेसचं नेक्स्ट व्हर्जन येतं 6.2.1. ओके. सपोज आज तुम्ही डिजिटल मार्केटिंगचा एखादा कन्सेप्ट शिकला एखादा सपोज सो नेक्स्ट एका महिन्यानंतर तो कन्सेप्ट मे बी चेंज झालेला असू शकतो त्यामुळे कोण नोट्स ठेवत नाही. ह्याच्या जर तुम्हाला ह्या गोष्टी शिकायच्या असतील तर तुम्हाला काय केलं पाहिजे तर तुम्हाला मिळतात काही वेबसाईट्स काही तुम्हाला लिंक्स मिळतात काही फोरम्स मिळतात. ओके. काही व्हिडिओज फॉर्मॅटमध्ये सुद्धा तुम्हाला गोष्टी मिळतात इथे. सो ह्या फॉर्मॅटमधले तुम्हाला जो कॉन्टेंट आहे तो तुम्हाला कन्झ्युम करावा लागतो. ज्या लिंक्स आहेत त्या रेग्युलरली अपडेट होत राहतात. वेबसाईटवरचा कॉन्टेंट अपडेट होत राहतो. फोरम्स जे आहेत ते फोरम्स मध्ये कम्युनिकेशन जे आहे ते डेलीचं कम्युनिकेशन तिथं होत राहतं आणि व्हिडिओज तर तुम्हाला माहीत आहे व्हिडिओसाठी सोर्स कोणता आहे. यूट्यूब आहे किंवा आपला एन एम डीचा चॅनल आहे तो सुद्धा तुम्ही रेफर करू शकता. ओके. वेबसाईटमध्ये तुम्हाला जर काही गोष्टी पाहिजे. येस मोना. येस मोना प्लीज विचारा तुमचा क्वेश्चन. ओके. ओके. सो वेबसाईट्स लिंक्स आणि फोरम्स जे आहेत ना त्याच्या आपल्याला काही लिंक्स मिळू शकतात सपोज जसं की डेव्हलपमेंटचं तुम्हाला पाहिजे. ओके. डेव्हलपमेंटचं वर्डप्रेस डेव्हलपमेंट पाहिजे. ठीक आहे. सो त्या केसमध्ये आपण काय करू शकतो की वर्डप्रेस वेबसाईट डेव्हलपमेंट, ऑफिशियल
डॉक्युमेंटेशन, ऑफिशियल डॉक्युमेंटेशन. ठीक आहे, आता इथे तुम्ही येऊ शकता. सो हे जे आहे ते वर्डप्रेसनंच सुरू केलेलं आहे. ओके. कोडेक्स डॉट वर्डप्रेस डॉट ओ आर जी डेव्हलपर डॉक्युमेंटेशन, हे डॉक्युमेंट तुम्ही पाहू शकता. इथे तुम्हाला प्रत्येक टाईपच्या ज्या नोट्स वगैरे तुम्ही जे म्हणताय ते सगळं तुम्हाला इथे मिळेल. फक्त तुम्हाला हे वाचावं लागेल. कोडेक्स डॉट वर्डप्रेस डॉट ओ आर जी डेव्हलपर डॉक्युमेंटेशन. ओके. प्लस यांचा फोरम पण असू शकतो. लेट्स चेक की वर्डप्रेस वाल्यांचा फोरम आहे का. वर्डप्रेस ऑफिशियल फोरम. फोरम इन्स्टॉलिंग वर्डप्रेस, फिक्सिंग वर्डप्रेस. येस. सी यांचा ऑफिशियल फोरम सुद्धा आहे. तो सुद्धा तुम्ही जो आहे तो म्हणजे ह्या फोरमवरचा सुद्धा जो कॉन्टेंट आहे तो तुम्ही कन्झ्युम करू शकता आणि तुम्ही तुमच्या जे क्वेरीज आहेत ते रिझॉल्व करू शकता. ओके. ठीक आहे. पल्लवी, तुमचा डाऊट क्लिअर झाला का? ओके, ग्रेट. ग्रेट. सो ओके. सो आता कोणाला डाऊट असेल तर विचारा, नाहीतर आपण पुढच्या प्रोसेसला जाऊया. वर्डप्रेस डाउनलोड करणार आहे आपण आणि त्याच्यानंतर वर्डप्रेस आपण तिथे इन्स्टॉल करणार आहे. त्याच्या आधी जी आपली आताची एक्झिस्टिंग साईट आहे तिला आपण थोड्या वेळासाठी काढणार आहे. ओके. सो कोणालाही डाऊट नाही. सो आपण आता थोडंसं पुढे जाऊ. ओके. सो आता माझं नेक्स्ट हे आहे की जे आता तिथे आपले पुणे न्यूजवरती जी वेबसाईट आहे ती आपण ही आता तात्पुरती काढूयात आणि नवीन साईट इथे बनवूयात. ठीक आहे. सो वेबसाईट जर काढायची असेल तर तुम्हाला सिम्पली काय करावं लागेल, जी वेबसाईट आहे ती मला मूव फाईल करावी लागेल टू द साईटमध्ये. ओके. आता तुम्हाला इथे साईट जी आहे ती दिसणार नाही. मी इथून साईट एक तात्पुरते म्हणजे थोड्या वेळासाठी जी साईट आहे ती काढलेली आहे. ओके. आता आपल्याला करायचंय काय ते पाहूया. आता लक्षात घ्या की आपण जे डेव्हलपमेंट आहे आपलं ते करणार आहे आपले पुणे न्यूज डॉट कॉमवरती. ह्या साईटवरती आपण डेव्हलपमेंट करणार आहे. ओके. त्याच्यामध्ये आपल्याला काय काय गरजेचं असतं ते तुम्ही आधी समजून घ्या. जसं की आपल्याला लागतो डेटाबेस नेम. ओके. आपल्याला डेटाबेसचं नाव लागतं. आपल्याला लागतं डेटाबेसचा युजर, म्हणजे तो डेटाबेस कोण यूज करणार आहे तो युजर. ओके. त्यानंतर आपल्याला लागतं एक युजर नेम. ओके. त्याच्यानंतर आपल्याला लागतं एक पासवर्ड. ओके. सो एवढ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला लागतात. सो आपण काय करूया आता, त्या सिम्पली गोष्टी ज्या आहेत त्या आपण बनवायला घेऊया. सो डेटाबेसचं नाव काय आपण द्यायचं,
डेटाबेसचं नाव देऊया आपण डेव्हलपमेंट बॅच OCT 24. ओके, हा आपला डेटाबेस आहे डेव्हलपमेंट बॅच OCT 24. युजर कोण राहील डी बॅच युजर. युजर नेम काय राहील डेटाबेस युजर आणि युजर नेम. आय थिंक डेटाबेस एवढंच लागेल आपल्याला, डेटाबेस युजर लागेल आपल्याला. ओके, आणि पासवर्ड काय राहील तर एक पासवर्ड आपण जनरेट करूया. त्यासाठी आपण वेबसाईट वापरतो कोणतीही एक वेबसाईट पासवर्ड जनरेटरची वेबसाईट तुम्ही वापरू शकता. लास्ट पास म्हणून एक वेबसाईट आहे, ह्याची लिंक जी आहे ती मी तुम्हाला इथं देतो की तुम्हाला कधीही फ्युचरमध्ये पासवर्ड जनरेट करावा लागला तर तुम्ही इथून पासवर्ड जनरेट करू शकता. ओके, सो इथे बघा, इथे पासवर्ड जे आहेत ते येत आहे. इथे काही जनरेट करतो जसं की हा पासवर्ड कॉपी केला. ओके, आणि जो आपला पासवर्ड सेक्शन आहे तिथं पासवर्ड. ओके, सो इथं तुम्ही बघू शकता की आपल्याला एवढ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण फायनल केलेल्या आहेत. ह्या गोष्टी आपल्याला लागतात की डेटाबेस नेम लागतो, डेटाबेस युजर लागतो आणि पासवर्ड लागतो. ओके, अजून आपल्याला काय काय गोष्टी लागतात त्या आपण डिस्कस करू. जसं की ॲडमिन URL. ओके, आपल्याला काय लागतं ॲडमिन युजर नेम आणि आपल्याला काय लागतं ॲडमिन पासवर्ड. ह्या गोष्टी आपल्याला वर्डप्रेसच्या एंडला लागतात. जे वरच्या त्या 3 गोष्टी ज्या आहेत त्या डेटाबेस क्रिएशनसाठी लागतात. म्हणजे डेटाबेसचं एक नाव असतं, डेटाबेसचं एक युजर असतो, डेटाबेसचा एक पासवर्ड असतो आणि ॲडमिन URL, ॲडमिन युजर नेम आणि ॲडमिन पासवर्ड जे आहेत त्या गोष्टी आपल्याला बॅकएंड जे हँडल करायचं आहे ते बॅकएंड हँडल करण्यासाठी आपल्याला त्या गोष्टी लागतात. ओके, इथे आपण त्या 3 गोष्टी आपण ॲड करू. जसं की आता जर मी इथून बॅकएंडला जायचं म्हटलं आता आपण साईट काढलेली आहे तात्पुरती, मे बी हे जाणार नाही. WP ॲडमिन हा आपला URL राहील. ओके, आता तो जाणार नाही कारण की मी ती बॅकएंडमधून साईट काढलेली आहे. ॲडमिन URL आपला हा राहील WP ॲडमिन. ओके, ॲडमिन युजर नेम आपण देऊया की ॲडमिन युजर असं नाव देऊयात आणि ॲडमिनचा पासवर्ड हा थोडासा वेगळा ठेवूयात. ओके, परत इथे तो रिजनरेट करतो, कॉपी केला आणि पासवर्ड पण सेट केला. ओके, सो आपल्याकडे ह्या सुद्धा ज्या 3 गोष्टी आहेत ह्या गोष्टी आपल्याला तयार झाल्या. ओके, आता आपण काय करणार आहे. ओके, इथपर्यंत सगळ्यांना समजलं. 2 गोष्टी आपण केल्या. एक म्हणजे आपण डेटाबेसचे डिटेल्स, डेटाबेससाठी काय लागणार आहे आपल्याला ते आपण डेटाबेस रिक्वायरमेंट्स आपण आधी तयार करून घेतल्या. ओके, नंतर आपण काय केलं की जे आपल्याला वर्डप्रेस ॲक्सेस करण्यासाठी काय काय गोष्टी लागणार आहेत ॲडमिन ॲक्सेस करण्यासाठी रिक्वायरमेंट्स त्या आपण तयार करून घेतल्या. म्हणजे कसं की जेव्हा आपण काम करू तेव्हा इथे कुठे पासवर्ड लागला तर परत साईट बदला हे बदला त्याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ नये म्हणून
मी आधीच सगळ्या गोष्टी तयार करून ठेवल्या, की आपल्याला ॲडमिनचा URL लागेल, आपल्याला ॲडमिनचा युजर नेम लागेल, पासवर्ड लागेल. ओके. आणि डेटाबेस पण आपल्याला क्रिएट करावा लागेल. सो ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला लागणार आहेत, म्हणून आपण ते आधीच त्याची तयारी करून ठेवली. म्हणजे आपल्याला ॲक्चुअल ज्यावेळेस आपण एक्झिक्युशन करणार आहे हा टास्क, त्यावेळेस आपल्याला काही प्रॉब्लेम येऊ नये म्हणून. ओके. इझिली समजावं म्हणून. ओके. ओके. सो इथपर्यंत जर सगळ्यांना समजलं असेल तर आपण पुढे जाऊया. एकदा थम्स अप करा सगळ्यांनी. ओके. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला सगळ्यांना समजलेलं आहे इथपर्यंत. ओके. आता आपण पुढे जाऊयात. ओके. ओके. सी. आता आपण काय करायचं आहे, की इथं मी क्लोज करतो. इथे आपण बॅकएंडमध्ये आहे. फाईल मॅनेजरमध्ये मिळाल्यानंतर इथे आपल्याला काहीच दिसणार नाही. पब्लिक अंडरस्कोर HTML मध्ये आपल्याला काहीच दिसणार नाही. ओके. सी. इथे एक लोन साईट आणि साईट आहे, त्यांना असंच ठेवूयात. त्यांचा काही यूज नाही आहे. हे फोल्डर त्याच्यामध्ये ऑलरेडी एक साईट होती म्हणून मी हे फोल्डर्स ठेवले, नाही तर हे सुद्धा दोन्ही तुम्ही डिलीट करू शकता. ओके. आता काय करायचं आपल्याला, वर्डप्रेस जे आहे ते वर्डप्रेस आपल्याला डाउनलोड करायचं. जी मी तुम्हाला ऑफिशियल साईट सांगितली होती त्याच्यावरून तुम्हाला वर्डप्रेस डाउनलोड करायचं. ते कोपऱ्यामध्ये एक बटन आहे बघा, गेट वर्डप्रेस. चला, तुम्ही कन्फ्यूज होणार त्यामुळे आधी गुगलवरती या. गुगलवरती आल्यानंतर तुम्ही इथं टाईप करा डाउनलोड वर्डप्रेस. सो डाउनलोड वर्डप्रेसवरती तुम्ही आल्यानंतर तिथे तुम्ही बघू शकता की डाउनलोड अँड इन्स्टॉल इट युअर सेल्फ सेटअप विथ होस्टिंग प्रोव्हाइड. आता काय करायचं, आपलं आपण स्वतः वर्डप्रेस जे आहे ते इन्स्टॉल करणार आहे, बरोबर ना. सो आपल्याला इथून डाउनलोड करायचं. आता तुम्ही बघून घ्या की वर्डप्रेसचं जे व्हर्जन आहे ते आत्ताचं सुरू आहे ते 6.6.2 हे व्हर्जन जे आहे ते सुरू आहे. सो जेव्हा कधी तुम्ही इंटरव्ह्यूला जाणार त्यावेळेस तुम्हाला हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की विच इज दी व्हॉट इज दी व्हॉट इज दी लेटेस्ट व्हर्जन ऑफ वर्डप्रेस. सो आन्सर आहे 6.6.2. असले क्वेश्चन विचारले जातात. डिजिटल मार्केटरला सुद्धा विचारले जातात आणि डेव्हलपरला सुद्धा विचारले जातात. ओके. सो हे तुम्हाला माहीत असावं. ओके. डिजिटल आता इंटरव्ह्यूचा एक प्रश्न आलेलाच आहे, तर तुम्हाला मी अजून एक सांगतो की इंटरव्ह्यूला अजून एक क्वेश्चन विचारला जातो जो तो जनरल आहे की टेल मी अबाउट दी लेटेस्ट गुगल अल्गोरिदम. जे गुगलचं लेटेस्ट अल्गोरिदम आहे ते अल्गोरिदम और अल्गोरिदम अपडेट काही विचारू शकतो. सो हा एक क्वेश्चन जो आहे ना, हा डिजिटल मार्केटरला जनरली विचारलाच जातो. त्याच्यामुळे हा एक जस्ट क्वेश्चनचा आधी क्वेश्चनचा पार्ट म्हणून मी तुम्हाला हा एक क्वेश्चन सांगितला. सो व्हॉट इज द लेटेस्ट व्हर्जन ऑन वर्डप्रेस 6.6.2. ओके. सो हे आहे. आपण काय करूयात आता ते डाउनलोड करूयात आधी. सो मी इथून डाउनलोड करतोय. हाऊ डे थँक्स फॉर डाउनलोडिंग वर्डप्रेस, गेट इन्वॉल्ड इन वर्डप्रेस, जॉईन. हे काय काय यांचं मेसेज आलेलं आहे. आणि इथं तुम्ही राईट टॉप कॉर्नरला पाहू शकता की जे वर्डप्रेस आहे ते डाउनलोड व्हायला सुरुवात झालेली आहे. जी फाईल आहे ती फाईल 24.9 MB ची फाईल आहे. ओके. सो ते डाउनलोड होईल तोपर्यंत आपण काय करूया, ते डाउनलोड आधी होईल. तोपर्यंत आपण आपली जी नेक्स्ट स्टेप आहे ती स्टेप पण आपण एक्झिक्यूट करायचं. जसं की मी तुम्हाला इथं बोललो की आपण जे आहे ते
डेटाबेसचे सुद्धा गोष्टी ज्या आहेत त्या कलेक्ट करून ठेवलेल्या आहेत. सो आपल्याला डेटाबेस क्रिएशन ही गोष्ट करावी लागते. डेटा बेस क्रिएशन. आता आपण ती गोष्ट करू. दोन्ही गोष्टी पॅरलली करतोय. समजून घ्या, लक्ष द्या प्रत्येकानं. ठीक आहे, कन्फ्यूज होऊ नका. एका साईडला मी वर्डप्रेसचं इन्स्टॉलेशन करतोय, ओके, आणि एका साईडला मी डेटाबेस क्रिएशन करतो. सो वर्डप्रेस इन्स्टॉलेशनसाठी आपल्याला वर्डप्रेस डाउनलोड करायचे. ती ॲक्टिव्हिटी आपण करायला टाकलेली आहे आणि आपण आता डेटाबेस क्रिएशन जे आहे ते पण करणार आहे पॅरलल. सो तुम्ही ज्यावेळेस इथे येतात डेटाबेसेसवरती, ओके, हे तुमचा जो पॅनल आहे ह्याच्यामध्येच डेटाबेसेसवरती तुम्हाला यायचं आहे. ओके, डेटाबेसेसवरती आल्यानंतर, ओके, इथे बघा, इथे तुम्हाला क्रिएट अ न्यू मायस्क्वेअर डेटाबेस अँड डेटाबेस युजर लिस्ट ऑफ डेटा, इथे काही डेटाबेस आपण ऑलरेडी जे आहे ते तयार केलेले आहेत. ओके, सो आपण आपला डेटाबेस तयार करायचा. आता डेटाबेस नेम, आता ह्यांनी हे जे सुरुवातीचं जे दिलेलं आहे ना, हे बाय डिफॉल्ट राहणार आहे, कारण हा आपला युजर आहे. ओके, जसं मी तुम्हाला म्हटलं ना की हा लाईव्ह सर्व्हर आहे आणि तिथे रॅक्स असतात, त्या रॅक्समध्ये आपले हार्ड डिस्क वगैरे असतात. सो तिथे प्रत्येकाचे असे नंबरिंग वगैरे केलेले असते. जो सुरुवातीचा पार्ट जो आहे तो आपण चेंज नाही करू शकत. त्याच्या अंडरस्कोरच्या समोरचा पार्ट जो आहे तो आपण चेंज करू शकतो. ओके, सो आपला जो डेटाबेसचं अल्टिमेटली जे नाव आहे ना ते चेंज होणार आहे, हे पण तुम्ही लक्षात घ्या. हे नाव जे आहे हे अपडेट होईल. ओके, सो मी काय करतो, आधी हे कॉपी करतो, डेटाबेस नेम कॉपी, आणि मी येतो तिथे जिथं आपण ते करत होतो तयार, हां, डेटाबेस नेमचे इथे मी नाव टाकलं आणि डेटाबेस युजर, जस्ट गिव्ह मी सेकंड, हां, डेटाबेस युजर नेम आपल्याला इथे करायचं आहे. सो मी युजर सुद्धा घेतला, कॉपी केला आणि युजरच्या ठिकाणी मी युजर टाकला आणि आता पासवर्ड मागतोय, तर आपण तो पासवर्ड पण देऊयात. ओके, सो बघून घ्या, डेटाबेसमध्ये आलो आपण, त्याच्यामध्ये डेटाबेस नेम दिलं, डेटाबेस युजर नेम दिलं, पासवर्ड दिला. पासवर्ड ॲज इट इज राहणार आहे, पासवर्ड ॲज इट इज राहणार आहे. फक्त तुमचं डेटाबेस नेम जो आहे तो चेंज होईल, कारण की हा सुरुवातीचा जो पार्ट आलेला आहे ना, त्याच्यामुळे तुमचं डेटाबेसचं नाव चेंज होईल. तुमचं डेटाबेसचा युजर जो आहे तो युजर एक चेंज होईल. ओके, आणि मी इथं काय करतो, क्रिएटवरती क्लिक करतो. आता बघूयात, आपलं इथे मेसेज आलेला आहे, डेटाबेस क्रिएटेड सक्सेसफुली. एकदा आपण पाहून घेऊया की आपला डी बी बॅच हे बघा इथं आलेलं आहे. ओके, आणि इथं वेबसाईट पण आलेली आहे आपली. ओके, सी आपले पुणे न्यूजला आपण हे करतो. सो आता आपण डेटाबेसचं नाव जे आहे ते मी सगळं एकदा कॉपी करून व्यवस्थित ठेवतो. हे आपलं डेटाबेसचं नाव आता अपडेट झालं आहे, हे आहे, आणि आपला जो युजर आहे त्याचं सुद्धा नाव जे आहे ते अपडेट. वरती एक मेसेज आला बघा, ते वर्डप्रेस जे आहे ते डाउनलोड झालेलं आहे. ओके, सो हा युजर, आणि हे आपलं फायनल डेटाबेसच्या गोष्टी आहेत. ओके, हे तुमच्या लक्षात असाव्यात. आता डेटाबेस क्रिएशन आपलं झालेलं आहे. तुम्हाला तुमचा डेटाबेस जर पाहायचा असेल तर इथं एंटर PHP माय ॲडमिन म्हणाला, तुम्हाला तुमचा डेटाबेस जो आहे तो दिसून जाईल. रोहित कारंडे. ओके, इथं बघितलं, इथे तुमचा डेटाबेस जो आहे तो इथे क्रिएट झालेला आहे. ओके, ठीक आहे. ओके.
आता आपण काय करूया, आपण आता नेक्स्ट स्टेपला जाऊया. जे आपलं वर्डप्रेस इन्स्टॉलेशन आहे त्या स्टेपला जाऊया. ओके. आता तुम्ही इथं बघून घेऊ शकता की जे आपलं हे आहे, डाउनलोड जे आहे वर्डप्रेसचं ते डाउनलोड झालेलं आहे इथे. आता हे तुम्हाला तिथे अपलोड करायचं आहे. ह्याच्या मी एकदा फाईल्स चेक करतो. वर्डप्रेस आहे आणि ह्याच्यात WP आलेलं आहे. ओके. सो तुम्हाला काय करावं लागेल, हे तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट करावं लागेल. ओके. सो मी काय करतो, ओके, काही प्रॉब्लेम नाही. आपण हे वरतीच एक्स्ट्रॅक्ट करू. ठीक आहे, इथूनच अपलोड करूयात. ठीक आहे. सो डाउनलोड जे झालेलं आहे ते तुम्हाला आता अपलोड करायचं आहे. अपलोड फाईल आहे ती, झिप असल्यामुळे ती फाईल असते. ओके. आता ते आपलं अपलोडिंगला इथे लागलेलं आहे. डेटाबेस क्रिएट झालेला आहे. आता तुम्हाला एक इथे अजून एक गोष्ट काय येते की काही केसमध्ये, की सपोज आपण डेटाबेस क्रिएट केला. ओके. हा आपला ओन डेटाबेस क्रिएट केला. ओके. काही केसमध्ये वर्डप्रेस काय विचारतं, वर्डप्रेसच्या वेगवेगळ्या अपडेटमध्ये ह्या गोष्टी येतात की सपोज इवन तुम्ही डेटाबेस क्रिएट केलेला असेल तरी पण ते तुम्हाला परत डेटाबेस क्रिएट करायला सांगू शकतो. कारण की ते जे एक्झिस्टिंग डेटाबेस आहे त्याच्याशी तो कनेक्ट नाही करत, कारण की त्याचे जे डिसाइडेड फाईल्स आहेत ते त्या डेटाबेसमध्ये नसतात. सो काही केसमध्ये तुम्हाला वर्डप्रेस बोलेल की तुम्हाला नवीन डेटाबेस क्रिएट करावं लागेल. ओके. आणि काही केसमध्ये वर्डप्रेस तुम्हाला बोलेल की तुमचा एक्झिस्टिंग जो डेटाबेस आहे तो तुम्ही आपल्या इन्स्टॉलेशनच्या, जे आता इन्स्टॉलेशनची प्रोसेस होईल तेव्हा ते तुम्हाला सांगेल की तुमचे जे एक्झिस्टिंग डेटाबेस आहे तो तुम्ही तिथं ॲड करा. ओके. सो हे वर्डप्रेसच्या वेगवेगळ्या अपडेट्समध्ये ही जी गोष्ट आहे चेंज होत राहते. ओके. जे 5.4 5.3चे जे व्हर्जन्स होते त्यावेळेस त्यांनी कनेक्शनचा हा ऑप्शन दिला होता की इंडिव्हिज्युअल जे डेटाबेस आहेत ते तुम्ही कनेक्ट करू शकता. त्याच्यानंतर त्यांना सिक्युरिटीचे काही इश्यूज आले वाटतं. त्याच्यानंतर त्यांनी तो पॉइंट काढला होता. आत्ताच्या जे अपडेट आहे वर्डप्रेस 6.6.2 मध्ये आपण पाहूयात, की जर तो ऑप्शन दिला असेल त्यांनी आपलं कनेक्ट करायचा, तर जो आपला एक्झिस्टिंग आहे तो कनेक्ट करूयात. जर ऑप्शन नसेल दिला तर आपण त्यांचा वाला परत एकदा रिक्रिएट करून कनेक्ट करूयात. ओके. ही गोष्ट सगळ्यांना क्लिअर आहे का आत्तापर्यंतचं? डेटाबेस क्रिएशन आणि वर्डप्रेस डाउनलोड जे झालं ते सगळ्यांना समजलं. आता आपण वर्डप्रेस इन्स्टॉलेशनच्या प्रोसेसमध्ये चाललो आहोत. सगळ्यांना समजलं असेल तर एकदा थम्सअप करा, म्हणजे आपण आता पुढे जाऊया. ओके. सो आता आपण पाहूयात की जे आपलं अपलोडिंग आहे ते झालेलं आहे का. ओके. सी अपलोड झालेला आहे आपलं फोल्डर. आता काय करायचं आपल्याला, ह्या फोल्डरला एक्स्ट्रॅक्ट करायचं. जस्ट तुम्हाला राईट क्लिक करायचे आहे आणि इथं एक्स्ट्रॅक्ट नावाचा ऑप्शन आहे. सो एक्स्ट्रॅक्टवर तुम्हाला क्लिक करायचे. सो एक्स्ट्रॅक्ट कुठे करायचे असं ते तुम्हाला विचारतं. ओके. सो आपण इथं कोणताही चूज फोल्डर कोणताही करणार नाही आपण. एक मिनिट. प्रायव्हेट लर्न साईट आणि हा रूट फोल्डर. सो चूज फोल्डर नेमला आपण रूट फोल्डर सिलेक्ट करणार आहे. हा जो आहे आपला रूट फोल्डर आहे. ओके. आणि इथं आपण एक्स्ट्रॅक्ट म्हणणार आहे. जस्ट मिनिट. इथे आपण एक्स्ट्रॅक्ट म्हणणार आहे. हा पब्लिक करंटली नेव्हिगेटिंग ऑन फाईल्स पब्लिक अंडरस्कोर HTML आणि एक्स्ट्रॅक्ट. ओके. सो मी इथे एक्स्ट्रॅक्ट म्हणतो. प्लीज फिल आउट द चूज फोल्डर. ओके. काही प्रॉब्लेम नाही. मी काय करतो इथे एक फोल्डर नाही करायचं आपण ॲक्च्युली क्रिएट.
ठीक आहे, आपल्याला परत ते बाहेर जावं लागेल. WordPress. ओके, मग मी काय नाव देतो? लेयर म्हणून नाव देतो. रूट फोल्डरला आहे आणि एक्स्ट्रॅक्ट. आता हे लेयर नावाचा फोल्डर बनवून त्यात हे एक्स्ट्रॅक्ट करेल. ओके. ओके. ओके, कोणतं जॉईन झालं होतं का आता? ठीक आहे. अं, कुठे गेला तो फोल्डर? कुठे केलाय त्याने क्रिएट? अच्छा, लेयर नावाचा आत केला का त्याने? त्याला मी पब्लिक अंडरस्कोर HTML च्या आत टाकतो. ओके, इथे आला. ओके, आता काय, त्याच्या आतमध्ये तो वर्डप्रेसचा फोल्डर आलेला आहे. सो आपल्याला काय करायचं आहे, तर हे जे वर्डप्रेसच्या आतलं जे आहे सगळं, हे सगळं सिलेक्ट करायचं. सिलेक्ट ऑल म्हटलं की सिलेक्ट होईल आणि ह्याला आपल्याला मूव्ह करायचं आहे. मूव्ह कुठं करणार तुम्ही? रूट फोल्डर, वर्डप्रेस ॲडमिन. हे रूटला होतं ना का? एक काम करू शकतो, आपण हे सगळं कॉपी करूया. रूटला जात आहे. WP ॲडमिनला काय करायचं आपल्याला? अच्छा, सी. ओके, आपण असं सिलेक्ट करू शकतो. ठीक आहे, हे मी कॅन्सल करतो. याच्या आतमध्ये मी सिलेक्ट ऑल केलं. ओके, वर्डप्रेसच्या आत जे काय आहे ते आपल्याला पब्लिक अंडरस्कोर HTML मध्ये आणायचं आहे. हे आपलं टार्गेट आहे. ओके, सो आपण मूव्ह ह्याला करायचं आहे आणि ह्याच्यावरती डबल क्लिक केल्यानंतर आता हा रूट फोल्डर आहे ना, म्हणजे हा पब्लिक अंडरस्कोर HTMLच्या बाहेर टाकत होता, म्हणून मी तिथे थोडं बघत होतो की तो पब्लिक अंडरस्कोर HTMLच्या आत कसा आणायचा. सो ह्याच्यावरती डबल क्लिक केलं की तुमचं जे आहे ते पब्लिक अंडरस्कोर HTMLच्या आत जे आहे ते सगळं येईल. ओके, परत एकदा तुम्ही ह्याच्यावर डबल क्लिक करा. आता आता हे बघा, इथे फाईल्स पब्लिक अंडरस्कोर HTMLच्या आत हे सगळं येईल. सो इथं तुम्ही मूव्ह करा. ओके, सी. हे आहे पब्लिक अंडरस्कोर HTML आणि हे तुमचं वर्डप्रेस इन्स्टॉलेशन इथे झालेलं आहे. आता काय करायचं आपल्याला? पूर्ण झालं का अजून? तर नाही झालं. आपण फाईल्स फक्त इथे आणून प्लेस केले. ओके, आता आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला जाऊन साईटवरती ते कनेक्ट करायचं आहे डेटाबेसची. ओके, जर तिथे डेटाबेस त्याने नवीन विचारला तर नवीन करायचं, जर एक्झिस्टिंग विचारला तर एक्झिस्टिंग आपण केलेला जो आहे तो तिथे कनेक्ट करायचा. ओके, सो आता वेबसाईट ॲक्सेस कशी करायची, तर आपण कोणत्या डोमेनवरती ह्या गोष्टी करतोय? आपले पुणे न्यूज डॉट डॉट कॉमवरती आपण ह्या गोष्टी करतोय. ओके, आपले पुणे न्यूज डॉट कॉम. ओके, आणि WP ॲडमिन हे हा जो फोल्डर आहे WP डॅश ॲडमिन, हा बाय डिफॉल्ट तुम्हाला इथं दिसतो. WP ॲडमिन इथं जर दिसला नाही तर तुम्हाला काय करायचं, हा तिथं टाईप करायचं फक्त WP ॲडमिन, म्हणजे हा तुम्हाला जे वर्डप्रेसचं इन्स्टॉलेशन आहे त्या इनिशियल पेजला तुम्हाला घेऊन जातो. जस्ट मी आता क्लिक केलं, आला सेटअपच्या पेजला. ओके, सेटअपच्या पेजला आला. आता काय करायचं, तर तुम्हाला तुमची लँग्वेज सिलेक्ट करायची. लँग्वेज सिलेक्ट केली, इंग्लिश, युनायटेड स्टेट. ओके,
ह्या पेजला तुम्हाला तो रिडायरेक्ट करेल. तुमच्याकडे पेज असावं, तुम्ही कोणी नोट्स वगैरे करणार ह्या पेजला तुम्हाला ते घेऊन जाईल. ठीक आहे. ओके. सो युनायटेड स्टेट्सला आलं. ओके. आता काय करायचं आहे? कंटिन्यू. आता काय करायचं आहे? वेलकम टू वर्डप्रेस. बिफोर गेटिंग स्टार्टेड यू विल नीड टू नो द फॉलोइंग आयटम्स: डेटाबेस नेम, डेटाबेस युजर नेम, डेटाबेस पासवर्ड, डेटाबेस होस्ट, टेबल प्रिफिक्स. ओके. सो एवढ्या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे. आता ह्यातल्या 3 गोष्टी तर आपल्याला माहिती आहे. डेटाबेस होस्ट आणि टेबल प्रिफिक्स आपण पाहूयात पुढे गेल्यानंतर. ओके. सो आपण आता लेट्स गो करूयात, पुढे जाऊयात. सो डेटाबेसचं नाव काय आहे तुमच्या? सो आपण इथे काढलेलं आहे. हा आमचा डेटाबेसचं नाव आहे. हा डेटाबेस. डेटाबेसचं युजर नेम काय आहे? तर डेटाबेसचं एकच मिनिट द्या मला. ओके. कुठे होतो आपण? सो डेटाबेसचं युजर नेम जे आहे ते आपल्याला तिथे टाकायचं आहे. डेटाबेस युजर नेम. कॉपी आणि डेटाबेस युजर नेम टाका. डेटाबेसचा पासवर्ड जो आहे तो पासवर्ड सुद्धा तुम्ही तिथे टाकून द्या. ओके. डेटाबेस होस्ट, लोकल होस्ट, टेबल प्रिफिक्स WP हे त्यांनी बाय डिफॉल्ट दिलेलं आहे, तर आपण तेच ठेवूयात. ओके. आणि इथं मी सबमिट म्हणतो. इथे मी सेव्ह करतो इथे आणि रन द इन्स्टॉलेशन. आणि आपण आता इन्स्टॉलेशनला जे आहे ते टाकलेलं आहे. साईटचं नाव, DB बॅच, युजर नेम. युजर नेम आपण डिसाईड केलेला होता, हे सगळं आपण केलेलं आहे इथे. ॲडमिन युजर हा आपला युजर नेम असेल. ओके. आणि जो पासवर्ड आहे तो हा आहे. ओके. आणि ईमेल आपण आपला ईमेल टाकून देऊयात, म्हणजे काय जर प्रॉब्लेम आला तर ते आपल्याला मेल सुद्धा येतो त्याचा. ओके. सो मेल पण मी ते टाकून देतो. ओके. आणि इन्स्टॉल वर्डप्रेस म्हणतो. साईटचं नाव DB बॅच आहे. ओके.
आणि इन्स्टॉल वर्डप्रेस. ओके, आता लॉग इन करतो. ॲडमिन युजर आणि पासवर्ड मध्ये तुम्ही सेव्ह केला होता, त्यामुळे लॉग इन म्हटलं की तुमचं बॅकएंडला जे आहे ते लॉग इन झालं पाहिजे. नेक्स्ट. येस, वेलकम टू वर्डप्रेस. आणि ही तुमची DB बॅचची इनिशियल सुरुवातीची साईट. ही बाय डिफॉल्ट असतं त्यांचं. आणि हा तुमचा बॅक. ओके. सो इन्स्टॉलेशन इज द कम्प्लिटेड. सगळ्यांना समजलं? ॲक्च्युअल डेव्हलपमेंट आहे ते आपण नेक्स्ट लेक्चरला पाहूया. सगळ्यांना समजलं असेल तर एकदा थम्सअप करा सगळ्यांनी. कोणाला काही डाऊट असतील तर डाऊट विचारा. ओके, आय होप तुम्हाला समजलेलं आहे. आपण उद्या ह्याचा रिकॅप परत एकदा घेऊया. तुमचे काय डाऊट असतील तर ते डाऊट पण आपण रिझॉल्व करूयात. ओके. ओके, ठीक आहे. मग तुम्ही सगळेजण एक्झिट करू शकता.